माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जावेद यांच्या नावावर काही आरोप केलेले आहेत जे जमीन प्रकरणात, त्या संदर्भात आपण काय सांगणार? अंबादास दानवे साहेबांनी जे आरोप केलेले आहेत सर इकडे अंबादास दानवे साहेबांनी जे आरोप केलेले आहेत ते त्यांनी चुकीचे केलेले आहेत. त्यांनी कुठल्याही कायदेशीर कागदपत्रांची तपासणी केलेली नाही. कोणत्याही कागदपत्रांची तपासणी न करता आणि कोणतीही माहिती न घेता त्यांनी जे आहे अपूर्ण माहिती आधारे जे आहे हे आरोप केलेले आहेत. अंबादास दानवेंसारख्या अभ्यासू विरोधी पक्षनेत्याकडनं ही अपेक्षा नव्हती. कारण जटवाडा जो आहे ह्या जटवाड्यामध्ये जो आहे हा गट नंबर 174 हा अस्तित्वात नाही. जटवाड्यामध्ये फक्त गट नंबर 171 पर्यंतच गट आहे आणि जोगवाडा जो आहे जोगवाड्यामध्ये पण फक्त गट नंबर 84 पर्यंतच गट आहे. आता जो गट अस्तित्वातच नाही त्या गटाचा हिवानामा होण्याचा प्रश्न नाही आणि कुठलाही हिवानामा जावेद यांच्या नावावर झालेला नाही आणि त्याबाबत कोणताही डॉक्युमेंट नाही. आता गटच अस्तित्वात नाही तर हिवानामा होण्याचा काही प्रश्न नाही. आता त्यानंतर त्यांनी मुद्दा उपस्थित असा केला की हा गट संपादित झालेला आहे. माननीय एसडीओ साहेबांनी जे आहे हा गट संपादित झाला नाही याबाबत जे आहे ही जी बाई लता वाघमारे म्हणून जी बाई होती तिला कळवलेलं आहे आणि त्याचा हा पुरावा आहे. हो. त्यानंतर जटवाडा आणि जोगवाडा यामध्ये जी जमीन संपादन झालेली आहे त्या संपादित जमिनीचा हा परिशिष्ट आहे. ह्या परिशिष्टामध्ये जे आहे गट नंबर 174चा कुठेही उल्लेख नाही. आता गटच अस्तित्वात नाही तर संपादन होण्याचा प्रश्नच नाही आणि मावे जमिनीचा प्रश्न नाही. आणि यामध्ये जे आहे आता हा आपल्याकडे जोगवाडा आणि हा आहे जटवाडा, याचे दोन्ही पण परिशिष्ट आपल्याकडे आहेत. दोन्ही परिशिष्ट बघितले तर गट नंबर 174 हा संपादित असल्याबाबत कुठेही नोंद नाही. त्यामुळे या जमिनीचा कुणाला मावेजा देण्याचा प्रश्न नाही, संपादनच नाही आणि हा गट पण अस्तित्वात नाही. त्यामुळे अंबादास दानवे साहेबांनी जे आरोप केलेले आहेत ते चुकीचे आहेत. आता आमचे पक्षकारांबद्दल त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्यांनी कोणतीही शहानिशा केली नाही, कोणतेही डॉक्युमेंट तपासले नाही आणि यामध्ये जे आहे याचं काही बावनकुळे साहेबांना निवेदन दिलं आहे, मीडियाला काही बाईट दिलेली आहे. त्यामुळे आमचे पक्षकार यांची याच्यामध्ये जे आहे समाजात बदनामी झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आमचे पक्षकार जे आहेत अंबादास दानवे साहेबांवर अब्रू नुकसानीची नोटीसही पाठवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई पण करणार आहे. म्हणजे जावेद अब्रू नुकसानीचा दावा करणार आहेत का भुमरे साहेब? जावेद करणार आहेत. भुमरे साहेब पण तसं म्हटले ते करतील माहित नाही पण जावेद तर निश्चित करणार आहे. कारण कुठलंही डॉक्युमेंट नसताना कुठलाही पुरावा नसताना समोर बघा जे आहे त्यांनी आरोप केलेले आहेत. पण दानवे साहेब जी जमीन म्हणतात जी संपादित झाली किंवा समृद्धीमध्ये गेली ती जमीन कोणती आहे? नाही ती जी आहे त्यांनी माहिती घेतली नाही. माहिती न घेता त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. हा गटच संपादन नाही आणि हा गटच अस्तित्वात नाही. जिथे गटच अस्तित्वात नाही तिथं तो संपादन होईल कसा? संपादन व्हायला तो गट तर अस्तित्वात पाहिजे. म्हणजे जे 1150 कोटीचा दावा करतात तसं कुठलाही हे नाही. 1150 हे फक्त आकडे आहेत आणि मला वाटतं हे फक्त TRP वाढवण्याच्या उद्देशाने आता अधिवेशन आहे त्या उद्देशाने त्यांनी ते स्टेटमेंट केलं असावं. त्याला काही कायद्याने व्हॅल्यू नाही आणि त्यात तथ्य सुद्धा नाही कुठलंही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.